ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाची माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी काय सॉलिड दिसते यार काशी. हा ये डोम कावळ्यानो चल ग चल म्हणते ना. धनाजीराव तुम्हाला सगळं काही कळलं असेलच. मी तुम्हाला ते कसं सांगू हे मला कळत नाही. काही गरज नाही गावातल्या फालतू गोष्टी ऐकण्याची. अरे गुरव तुम्हाला काही अक्कल. अहो साहेब आत्ताच दिलून थकून आलेत आणि आला भिकाऱ्यासारखे समोर. काशी ए काशी अगं असं का करतीस. अगं का असा त्रास करून घेतीस पोरी. हा हे बघ पोरी तुला नाचाचं चांगलं अंग आहे. तुला नाच आवडतोय ना. हा मनापासून आवडतोय ना. मग जे आवडतंय ना ते कर की मनापासून. हा त्याचा आनंद घे. तुला लई बरं वाटेल ग. हा ए कासे थांबलीस का नाच के. अरे वा केसरी बाई पुरीला तर एकदम तयार करून ठेवली. तुमच्यापेक्षा चांगली नाचते. काय पाहिजे तुम्हाला. आम्हाला दुसरं काय पाहिजे असणार. आम्ही इथनं जात होतो तर नाचण्याचा आवाज आला. म्हटलं जरा नाच तरी बघू दे. एवढीच करमणूक. हे बघा तुम्ही जा इथून. अरे असं कसं. एवढं आलो तर जरा काशीच नाच तरी बघू दे. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही काय. जा बघू तुम्ही इथून. काय चाललंय रे. काय झालं का त्रास देत आहे जयश्रीबाई आणि काशीला. अरे नाही साहेब नाही. आम्ही तर त्यांचे कौतुकच करत होतो. कौतुक ते कौतुक करत होते. कौतुक करत होता. आता जाता काही एकेकाला लाद घालत त्याला चाल. आता सांगा मला जयश्रीबाई काय एवढ्या चिडल्या होता तुम्ही. हा काय झालं होतं नेमकं मला जरा सांगाल का. हा काय नाही. हा काशी नाचत होती तर आली हे गिधाड. काशी नाचत होती. आम्हाला पण बघू द्या हो कशी नाचते ती. एवढी चांगली नाचणाऱ्या पोरीकडं ही लोक वाईट नजरेने का बघतात ते आम्हाला कळलं ना. नाही एकेकाला ऍक्शन घेऊन कायद्याच्या कलमाखाली अटक केला तर बघा. आम्हाला हे पण कळलंय काशी आंघोळीला जाते तेव्हा तिच्या मागोमाग सगळी जण जातात. आता काशी आंघोळ करते म्हणजे ओली होणारच. तिला थोडासा पदर चिकटणारच. आणि तिच्याकडं एवढ्या सुंदर मुलीकडं हे लोक वाईट नजरेने बघतात. एकेकाला घेईन बघा आतमध्ये. ते काय नाही ते काय नाही. आता उद्यापासून काशी बरोबर मी पण आंघोळीला जाणार. हा ती देवळात जाईल तर तिकडं जाणार. दिवस रात्र तिच्या बरोबर राहणार. मी बघतो ना कशी वाईट नजरेने बघतात ते. एकेकाला नाही धरून लई चावट झालीत माणसं सगळी. तांत्रे साहेब तुम्हाला काय म्हणायचंय हे माझ्या ध्यानात आलंय. पण तुम्ही चालता का इथून. नाही मी जातोच आहे पण तेवढं जरा नाच बघून जायचं म्हणतोय. काशी कुणामोरही नाचणार नाही. अरे दया आली म्हणून मी तुम्हाला मदत करायला आलो तर तुम्ही माझ्यावरच चिडताय काय. हे चांगलं करत नाही तुम्ही. हे गाव आणि या गावात राहणारी माणसं या सगळ्यांना मी चांगली ओळखून आहे. पण ते मला कशाला बोलताय. तुम्ही पोलिसाचा अपमान का करताय. हो साहेब माझं डोसकं आधीच फिरलंय. ते आणखीन फिरवू नका नाहीतर मी बापाशींकडे कंप्लेंट करेन तुमची.
काशीला याचा भाऊ, त्या गुरवला मायाशी काही बोलायचं होतं का? तो सारखं मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. काही कल्पना नाही मला. कदाचित बाप्पाजीबद्दल काही बोलायचं असेल. मी विचारीन नंतर. एक गोष्ट बोलू? बोल ना. तुम्हाला वाटेल की मी पुन्हा पुन्हा तेच ते बोलतोय, पण या बाप्पाजीचा माज फार वाढत चाललाय. त्याची मनमानी फार वाढतेय गावामध्ये आणि त्याला वेळेच लगाम लावणं अतिशय आवश्यक आहे. तो पूर्वीपासून लोकांना धर्माच्या नावाखाली मूर्ख बनवतोय आणि आता तर त्याची माणसं गावात राजरोसपणे लोकांना धमक्या देत आहेत, मारामाऱ्या करतायत आणि पोलिसांना सुद्धा त्यांनी विकत घेतलंय. त्यामुळे त्याच्या विरुद्ध तक्रार करायची सुद्धा सोय नाहीये. गावातल्या काही पुरुषांची काशीवरती वाईट नजर होती आणि म्हणून त्यांनी तिला देवदासी बनवण्याचा प्रस्ताव बाप्पाजी पुढे मांडला आणि आपली सत्ता कायम राहावी म्हणून बाप्पाजीनं तो मंजूर केला. धनाजीराव, दिवसेंदिवस बाप्पाजीचे अनुयायी वाढतायत गावामध्ये. भाऊ, या बाप्पाजी बद्दल सारखं सारखं बोलून तुम्ही त्याचं उगाचच महत्व वाढवताय. अशी हजारो माणसं मला रोज भेटतात. त्यांच्या प्रॉब्लेम्सकडे लक्ष देत राहिलो तर मग मी कामं कधी करणार? माफ करा, पण मला नेमकं हेच म्हणायचंय. गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही समाज कल्याण मंत्री झाल्यापासून गावाकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. धनाजीराव, नेमका याचाच फायदा बाप्पाजी घेतोय. त्यांनी तर गावात असंही पसरवायला सुरुवात केली आहे की तुम्ही तुमच्या थोरल्या भावाला म्हणजेच सुदामादारांना ठार मारलं. ही सगळी संपत्ती आणि सत्ता बळकावण्यासाठी तुम्ही सुदामादादांचा हा बाप्पाजी खरं तर उत्तम राजकारणी झाला असता. त्याला देवळाचा महंत कोणी केला काही कळत नाही. सुदामा दादा माझा मोठा सख्खा भाऊ होता. आज आपण हे जे काही संपत्ती, वैभव उपभोगतात ना, ते एकेकाळी त्याचं होतं, आज माझं आहे. मी सुदामा दादाचा खून केला असं जर कोणाला वाटत असेल तर त्याची मला पर्वा नाही. राजकारणात राहायचं झालं तर गेंड्याची कातडी बाळगावीच लागते, समजलं? अहो साळवी, तुम्ही इथे चहा पीत बसलायत. मी पोलीस स्टेशनला तुम्हाला शोधायला गेलो होतो. काय झालं? काय झालं काय साळवी काका? जयश्रीबाई आणि काशीला मुंबईला न्यायची सगळी तयारी केली होती ना आपण त्यांना काल जाऊन हे सांगितलं सुद्धा ना. हो. 2 तास बस स्टँडवर जाऊन मी उभा राहिलो त्यांची वाट बघत. कोणीही फिरकलं नाही. त्या तरी बिचारे काय करणार? म्हणजे बाप्पाजी कसा माणूस आहे तुम्हाला ठाऊक आहे. पण बाप्पाजीचा काय संबंध? त्यानं त्यांच्या पालतीवर माणसं ठेवली आहेत. स्वतः जातीनं लक्ष ठेवून असतो त्याच्यावर तर मग त्या घराबाहेर कशा पडणार? बाप्पाजी साळवी काका, त्या काशीच्या आयुष्याचं वाटोळं होऊ नये म्हणून जीव तुटतो हो, दुसरं काही नाही. नामदेवराव, हे काशी जन्मताच मुकी आहे का? नाही, खूप बडबडी होती, हुशारही होती. पण त्या बाप्पाजीचा उजवा हात म्हणवणारा बाबा कदम आहे ना, त्या बाबा कदमच्या बायकोचं नाव होतं सरस्वतीबाई. खूप हुशार बाई होत्या, शिकलेल्या होत्या, शहरातून आल्या होत्या. आणि बाप्पाजीला मुळात हेच मान्य नव्हतं की बाबा कदमने एका शिकलेल्या बाईशी लग्न केलं. काशीची आणि सरस्वतीबाईंची खूप छान मैत्री होती. काशीला शिकायची आवड होती. सरस्वतीबाई अदनबदन तिला शिकवायच्या देखील. बाबा कदमांना 3 मुली होत्या सरस्वतीबाईंपासून. सरस्वतीबाई चौथ्यांदा गरोदर होत्या त्यावेळेला बाबा कदमनी अनधिकृतरित्या गर्भजल परीक्षा करून घेतली. आता या टायमाला मी पोरगी झाली तर काय करायचं माणसानी? काय करायचं म्हणतो मी? अरे म्या म्हणते, पोरगा आहे की पोरगी आहे हे तुला समजलंच कसं? कायद्याने हे तपासणं म्हणजे गुन्हा आहे. हे कायदेवाली गपरा ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. बस
आईला बाद झाली तुझी नाटक. आता मी तुला सरळच करतो. सरस्वती ताईला मारू नका, तिच्या पोटात बाळ आहे. अरे ती अवघडलेली हाय, तिला हॉस्पिटलात घेऊन जा. हे जयश्री, तुझ्या पोरीला मुकाट्यानं घेऊन जा बरं का इथून. नाही तर हिच्या बरोबर तुम्हाला दोघींना बी जित्ता नाही सोडायचो मी. चाल. बाबा कदम, काय गोंधळ चाललाय इथं? बाप्पाजी समजा आयुष्याचा येळकोट झालाय. या टायमाला बी पोरगी होणार आहे असं कळतंय. गेल्या जन्मी जे केलं ते या जन्मी भोगायचं. बाबा कदम, दुसरा इलाज नाही. पण असं म्हणून कसं चालेल? याच्यावर काहीतरी इलाज असेल का नाही? इलाज आहे. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे बाप्पाजींचा बाबा कदमनी शिकलेली बायको करण्याला मुळातच विरोध होता. मला आम्ही त्याच वेळेला सांगितलं होतं, या मुलीशी लग्न करू नका. हिच्याशी लग्न केलं तर तुमच्या घरावर संकट येतील. पण तुम्ही ऐकलं नाही. आता भोगा आपल्या कर्माची फळं. 4च काय, तिला 7 मुली होतील हे स्पष्ट भविष्यात दिसतंय मला. त्यांनी बाबाजीला सांगायला सुरुवात केली की तुझ्या या 3 मुली आणि होणारी ही 4थी मुलगी या कलंक आहेत तुझ्या घराण्यासाठी. आणि हे सगळं होत आहे ते सरस्वतीबाईमुळे, तुझ्या शिकल्या सवरलेल्या बायकोमुळे. ती शाप आहे तुझ्या घराण्याला. मी तुला शहरातनं इथं आणलं लग्न करून. बाप्पाजींचं ऐकलं असतं ना तर हा दिसला नसता. चल तुला दाखवतो बाबा कदम कसा असतो. चल चल तुला दाखवतो. बाप्पाजींच्या सांगण्यावरनं बाबा कदमनी आपल्या बायकोला म्हणजे सरस्वतीबाईंना सगळ्या लोकांदेखत तुला दाखवतो मी. काळ्या डोहात ढकलून त्यांचा खून केला. काशीनी हे पाहिलं आणि भीतीने तिची वाचाच गेली. कशी काय झालं? कशी काय झालं? कशी काय झालं? उठ काशी. काय झालं काशी? आणि एवढं सगळं होऊ नये हा बाबा कदम मोकळा फिरतो कसा? त्याला अटॅक कशी नाही झाली? साळवी काका, तुम्ही नुकतेच गावात बदली होऊन आलायत, नवीन आहात. या गावातल्या अनेक कटू घटना तुम्हाला अजून कळायच्या आहेत. म्हणजे कळतील हळूहळू सगळ्यांच. साळवी काका, त्या काशीच्या आयुष्याचं वाटोळं होऊ नये म्हणून जीव तुटतो, बाकी दुसरं काही नाही. हो, 2 तास वाट बघत बसलो मी. ए पाठव रे. काय साळवी, काय प्रॉब्लेम आहे का? नाही साहेब, काही प्रॉब्लेम नाही. नाही कसा? मी आता बघितलं ना, तुम्ही 2 जण फार गंभीरपणे काहीतरी बोलत होता. काय एनी प्रॉब्लेम? अहो जंत्रे साहेब, तुमच्यासारखा एवढा कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर गावात असताना प्रॉब्लेम कसा काय होऊ शकतो? नामदेवराव, हे तुम्ही उपहासाने बोललात का उपरोधाने बोललात? मी नेहमीच मनापासून बोलतो जंत्रे साहेब. मनापासून बोललात ना? मग ठीक आहे. काय साळवी सर, तुम्हाला मी गावात राऊंड अप साठी पाठवलं होता. आल्या गेल्याशी गप्पा मारायला नाही. जातो सर. कुठे जातो? चला माझ्या बरोबर. कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणे. गुलब्या, ए गुलब्या, बोला धाकलं मालक. माझा कुर्ता कुठे? ए काळोख, हसायला काय झालं मूर्खासारखं? अहो आमचं गुरुजी आम्हाला सांगायचं, माणसाने नेहमी हसत राहावं. एक कानाखाली आवाज काढतो, दाखव हसून. हा, कुर्ता कुठे माझा? अहो यो काय तुमच्याच अंगात आहे? अरे टावळ्या, उलट उत्तर देतो. नाही, उलट उत्तर देतो. हा?
काय फुटलेत का तुझे? तडमडतोस काय? तेल आणायला सांगितलं होतं ना तुला? तिकडेच चाललेलो पण काय झालं सूर्या? आई अगं माझा पांढरा कुर्ता सापडत नाहीये. तू इथेच थांबणार आहेस का? मग चालता हो नाहीत ना. अरे काय झालं? अगं माझा पांढरा कुर्ता सापडत नाहीये म्हणून तर चालला होता ना हा सगळा तमाशा. अरे मग सापडेल आणि एकच कुर्ता आहे का? दुसरा घाल ना आता. नाही मला तो पांढरा कुर्ताच पाहिजे. तो माझ्यासाठी लकी आहे आणि मला तो आज घालायचा आहे. पांढरा कुर्ता लकी? पण असा लकी कुर्ता घालण्यासारखाच आहे तरी काय? आई पाहिलंस माझ्या कुर्त्याची काय अवस्था केली आहे त्याने. बरोबर माझाच कुर्ता घ्यायचा कसा कळतं त्याला? सोडणार नाही मी सूर्या हा काय तमाशा चालवलाय? सूर्याची काही चूक नाहीये. ह्यानेच तिथे इस्त्री केलेला शर्ट चूर काढलाय. पण त्यासाठी त्याला मारायची काय गरज आहे? मग काय पंचायती घेऊन त्याला ओवाळायचं? भिड्याचं का कौतुक आहे तेच कळत नाही तुम्हाला. कामिनी उगाच माझ्यावर आणि सूर्यावर आवाज चढवायची काही गरज नाहीये. एवढा जर का पुळका असेल ना त्याचा आता घेऊन बसा डोक्यावर. सूर्या चल इकडनं. का करतो असं नाही करायचं. शरीर सुंदर सतेज केले वस्त्रे भूषणे सज्ज अंतरीन से चातुर्य कदापि शोभा न पवे. रामदास स्वामी काय म्हणतात? शरीर मोठं सुंदर आहे हो, सुडवलं आहे, पण अंतरंगात चातुर्य नाही, त्याचा काहीही उपयोग नाही. समस्त गावकरी पुरुष मंडळी, तुम्ही आमच्याकडे मागणी केली. जयश्रीची मुलगी काशी अत्यंत रूपवान सुंदर
तिला भिराईची भावीण करा. आम्ही देवीकडे कौल मागितला. देवीनं आम्हाला मनाप्रमाणे कौल दिला. आता काशी भिराईची भावीण म्हणून सेवेत रुजू होईल. हे सर्व मी तुमच्यासाठी केलं. बाप्पाजींचा बाप्पाजींचा बाप्पाजींचा. लोको, काशीला कोणी भावीण म्हणो, कोणी देवदासी म्हणो, किंवा कोणी आणखी काही म्हणो, कार्यसिद्धी झाली हे महत्वाचं. लोको, बाप्पाजी आपल्या देवाचं, आपल्या गावाचं जागृत देवस्थान आहे. आजपर्यंत गावकऱ्यांच्या समजा इच्छा बाप्पाजींनी पूर्ण केल्यात. तेव्हा बाप्पाजी ट्रस्टला सडळ हातानं मदत करा. सोनं, नाणं, पैसे तुम्ही जेवढं द्याल त्याच्या दुप्पट मिळेल बाप्पाजींच्या आशीर्वादानं. खोटं हाय, हे समजा खोटं हाय. आई, लेकराच्या हातून काय चुकी झाली का? आई माफ कर, आई माफ कर. काशीला भावीण करा असा कौल म्या दिलाच नव्हता.